राजकारण म्हटलं की एकमेकांवर कुरघोडी करणं, एकमेकांचे पाय खेचणं हे तर आलंच. मात्र आपल्याला जे हवंय ते न दाखवता दुसऱ्याकडून करून घेणं यालाही राजकारण म्हणतात. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं नेते मातब्बर मानले जातात. या दोघांच्या मनात नेमकं काय चाललंय त्याचा अंदाज कोणाला लावता येत नाही असंही म्हणतात. आता हे मी का सांगतोय ते तुम्हाला कळणार आहे. राज्यामध्ये एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, किंबहुना त्या लावायच्या आहेत, आणि त्याआधीच एक वाद उफाळून आलेला आहे, तो म्हणजे मतदार याद्यांच्या संदर्भातला. आता ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने मागणी केलेली आहे की जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका कनकोत. हे आतापर्यंत सुरू होतं. याच संदर्भातला एक विराट सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये काढला गेला आणि या मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक वक्तव्य केलंय आणि या वक्तव्यावरनं आता असं वाटायला लागलंय की जे देवेंद्र फडणवीसांना हवं होतं तेच आता ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी करते. भाजपा किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये हे सगळे पक्ष अलगद सापडलेले आहेत. नेमका काय प्रकार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी सुकन्या आणि तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत निवडणुका लागलेल्या नव्हत्या किंवा निवडणुका घ्या असं कोर्टाचा आदेश आलेला नव्हता तोपर्यंत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये निवडणुकांवरनं राजकारण सुरू होतं. विरोधकांचं म्हणणं होतं की निवडणुका सत्ताधाऱ्यांना नको आहेत कारण की ते जिंकतील अशी त्यांना खात्री नाहीये. मात्र काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की 31 जानेवारीच्या आत संपूर्ण महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. ज्या दिवशी हा निर्णय दिला गेला त्यानंतर अचानक विरोधकांची भाषा बदलली. आता आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट झाली तर त्या गोष्टीला विरोध करायचा आणि तो चांगल्या पद्धतीनं करायचा, हे विरोधकांचं काम आहे. म्हणजे जोपर्यंत निवडणुका लागत नव्हत्या तोपर्यंत विरोधक या सगळ्याचं खापर हे भाजपवरती फोडत होते. आता प्रॅक्टिकली बघायला गेलं तर राज्यामध्ये निवडणुका लावण्याचं काम कोणाचंय? निवडणूक आयोगाचं. मग त्याला तुम्ही भाजपला जबाबदार धरताय. याचं कारणही तेच होतं की त्यांना राजकारण करायचं होतं. मात्र ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्या दिवसानंतर विरोधकांची भाषा बदलली. अचानक सत्ताधाऱ्यांची सुद्धा भाषा बदलली. म्हणजे असं म्हटलं जात होतं, अनेक बातम्या आपण पाहिलेल्या असतील, वाचलेल्या असतील, ऐकलेल्या असतील की भाजपाला त्यांनी अंतर्गत सर्वे केला होता, काही ठिकाणी त्यांना जिंकून येण्याची आशा नव्हती म्हणून भाजपात स्वतः निवडणुका पुढे ढकलण्याच्या मार्गावरती होती आणि विरोधक जे म्हणत होते त्यात काहीतरी तथ्य होतं. मात्र जसा हा निर्णय आला, विरोधकांनी जशी त्यांची भाषा बदलली तशी भाजपानी सुद्धा भाषा बदलली. भाजप म्हणायला लागली की आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय हा भाजपाचाच होईल. भाजपनी हे वाक्य पेरलं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जेव्हा भाजप म्हणते की आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि या वाक्यानंतर, भाजपच्या नेत्यांच्या या वाक्यानंतर विरोधक सक्रिय झाले. भाजप नेमकी का जिंकते असा प्रश्न त्यांना पडला. लोकसभा निवडणुकीचा इतिहास आणि अचानक विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला चमत्कार यातनं विरोधकांनी काहीतरी शिकलेलं आहे असं म्हणू शकतो आणि म्हणूनच विरोधक प्रचंड सक्रिय झाले आणि विरोधकांनी विरोध सुरू केला की भाजपाला निवडणुका हव्या जरी असल्या तरी त्या आम्हाला नकोयत कारण की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, निवडणुका लावणं हे कोणाचे काम आहे? निवडणूक आयोगाचं. त्यानंतर राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या विरोधात भूमिका घेतली, मतदार याद्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधूंच्या भेटीगाडी वाढू लागल्या. यामुळे महाविकास आघाडीमध्ये जशी अस्वस्थता पसरत होती तशीच अस्वस्थता भाजपच्या गोटातही पसरत होती. आणि अचानक एक दिवशी राज ठाकरेंनी निर्णय घेतला, जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ सुधरत नाही तोपर्यंत निवडणुका मी घेऊन देणार नाही. आणि ह्या निर्णयाला म्हणजे महाविकास आघाडीचे नेते तयार असतील किंवा नसतील किंवा त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना होकार द्यावा लागलाय. राज ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे आहेत, त्यामुळे आपल्याला एकत्रितपणे पुढच्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि यासाठी आपल्याला एकत्र राहायचंय म्हणून कुठेतरी ह्या सगळ्याला त्यांनी होकार दिला. मात्र राज ठाकरेंची भूमिका असं मानलं जात होतं की ही सरकारच्या फायद्याची भूमिका आहे. कारण की पहिलं वाक्य ऐका, विरोधक काय म्हणत होते? सरकारला निवडणुका नको आहेत निकालाच्या आधी. आणि आता चित्र काय निर्माण झालेलं आहे की सरकारला निवडणुका हव्यात पण विरोधकांना नको आहेत. यानंतर राज ठाकरेंनी आव्हान दिलं की तुम्ही निवडणूक घेऊनच दाखवा, मी बघतो तुम्ही निवडणूक कशी लावता. यामुळे सगळ्यांना वाटलं होतं की निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजेच भारत निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिसर्च या कार्यक्रमाची घोषणा केली.
आता हा कार्यक्रम म्हणजे नेमका काय? मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, तो घोळ विस्तारला पाहिजे, या मताचं प्रत्येक राज्यातला नागरिक आहे, मी सुद्धा आहे. मात्र महत्वाचा मुद्दा जो आहे तो जर खऱ्या अर्थानं निवडणुका पुढे ढकलल्या गेला तर सत्ताधाऱ्यांना जे हवंय असा विरोधक पक्ष करत होते तो आरोप खरा ठरेल. आणि सत्ताधाऱ्यांना जे हवंय ते रेडीमेडपणे, अलगदपणे त्यांच्या हातात देण्याचं काम विरोधक पक्ष करतोय हे सुद्धा दिसून येईल. यानंतर राज ठाकरेंनी आव्हान दिलं की तुम्ही निवडणूक घेऊनच दाखवा, मी बघतो तुम्ही निवडणूक कशी लावता. यामुळे सगळ्यांना वाटलं होतं की निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजेच भारत निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिसर्च या कार्यक्रमाची घोषणा केली. आता हा कार्यक्रम म्हणजे नेमका काय? मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, तो घोळ विस्तारला पाहिजे, या मताचा प्रत्येक राज्यातला नागरिक आहे, मी सुद्धा आहे. मात्र महत्वाचा मुद्दा जो आहे तो जर खऱ्या अर्थानं निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर सत्ताधाऱ्यांना जे हवंय असा विरोधक पक्ष करत होते तो आरोप खरा ठरेल. आणि सत्ताधाऱ्यांना जे हवंय ते रेडीमेडपणे, अलगदपणे त्यांच्या हातात देण्याचं काम विरोधक पक्ष करतोय हे सुद्धा दिसून येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.